तर हा आमचा विराज लाजतोय कारण हा कामावरून बंग मारून आलेला घेऊन आला आम्ही याला. बायकोला खोटं खोटं सांगून कामाला जातो असं सांगून आमच्यासोबत फिरायला आलेला आहे. तुम्हाला आता यायचं असेल तर आमच्या विषय संपूर्ण साधा. हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर यामध्ये माझ्या मित्राचं गाव, नाणेघाट, वानरलिंगी कॅम्पिंग, माळशेज घाट आणि आमच्या ट्रिपल कॉमेडी या सगळ्या गोष्टी कवर होतील. तर चला चालू करूया. तर आम्ही इथे माळशेज घाटामध्ये आलो आहे. आम्ही ट्रॅव्हल करत होतो. हा जस्ट ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवतो थांबा. ते पोली असल्यामुळे आम्ही आमच्या मित्राला चालत चालत घेऊन ट्रिपल सेट होतो आणि एक जण इथे थांबला आहे. त्याला चालत चालत पाठवले विराजला. तिचा ॲक्सिडेंट झाला आहे वाटतं जोरात. 2 गाड्या एकमेकांना ठोकल्या. ती एक गाडी जिचा ॲक्सिडेंट झाला आहे ती पुढे त्या तुम्हाला दिसणार नाही बघा. पुढून ती ब्रेक झाली आहे आणि हा घाट आहे. हा घाट तुम्ही बघू शकता. तर बघा हा माळशेज घाट आहे. मित्राच्या गावी चाललो आवीच्या अविनाशच्या गावी चाललो आहे. तर पुढे व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करू. जस्ट तुम्हाला आम्ही निसर्गाचा एक व्ह्यू दाखवतो. तो व्ह्यू बघता तुम्ही बघून घ्या. 3 मित्र काय करू शकतात आणि किती मजा येते. तुम्ही तर ऐकलंच असाल, हम बेटे 3 और बाइक बाइक पर सोडा, वैसा हमारा ही कुछ है. अभी हम उधर ही जा रहे, दिखा रहे तुमको. ये देखो माकड़, देखो कितने बेटे. इथे थांबायचं का फोटो काढायला? 3 माकड एक साथ. तर आता आम्ही इथे फोटो काढायला थांबलोय. अजून एक माकड आणि हे वांदर दाखव त्यांना. त्यासोबत एक माकडा नाही का? हा वांदर आहे. वांदर. अरे हा काय माकड तर दाखवते. हा हे वांदर दाखव ना गाईज. वांदर बघा. हे बघा माकडं बसलेत लाईनीमध्ये. इथे आहेत 10-12 माकडं आणि इथे 2 माकडं आहेत. तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अरे विराज, आवी मी आलोय रे इकडे आधी. अरे इकडे आपणच आलोय. हां हां हां. अरे शिवी नॉट अलाउड. तुला काय बोललो? शिव्या बिया नॉट अलाउड. तर तुम्ही माळशेज घाट बघू शकता. आम्हाला पण घे. आपण शिवनेरी जाताना आलेलो ना. तर हा आमचा विराज लाजतोय कारण हा कामावरून बंग मारून आलेला घेऊन आला आम्ही याला. बायकोला खोटं खोटं सांगून कामाला जातो असं सांगून आमच्यासोबत फिरायला आलेला आहे. तुमचा कोण मित्र असेल, त्याला गाव जवळ असेल, त्याचं असं जरा निसर्गात गाव असेल, तिथं तुम्ही खरंच एक विजिट करा यासोबत आणि कशी एन्जॉय करा. तुम्हाला मगाशी सांगितलं ना, एक बाईक पर सोडा. जबरदस्ती प्लॅन झाला काय? आणि हा गोव्याला आलेला आहे. आणि अचानक याला वाटलं आपण ह्या वांद्राने अचानक प्लॅन कॅन्सल केला होता. आणि याला वाटलं का याचं गाव सावंतवाडी ते गोव्यात, त्याला वाटलं का आमचा गाव तसाच आहे. हा गोव्याच्या ड्रेसिंग मध्ये आलेला आहे. चला चला बाय. आता पुढचं तुम्हाला दाखवतो एक मित्रा. पुढे आता पुढे नंतर आम्ही कंटिन्यू करू. चलो गाईज बाय. फोटो काढून कंटिन्यू ब्लॉग मध्ये 2, 4, 5 खपाचा फोटो काढून घेतो. आता आम्ही इकडून निघालेलो आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही जवळून दाखवतो माकडा. हे आहेत 7-8 माकडं आणि वांद्र आहेत वांद्र. आणि गाडीवरची 3 माकडं तुम्ही बघितलं असाल. आणि हा निसर्ग सह्याद्री पर्वताच्या रांगा आहे. हा या रांगांमध्ये दरलेला असं माझं गाव जुन्नर. याचं गाव जुन्नर नाही आहे, तरी मग सगळ्यांना सांगतो जुन्नर. कुठलं गाव? नेमकं गावाचं नाव काय? आता मी सांगितलं एवढं. आवीच्या गावी चाललं. गावाचं नाव तर सांग. माझं गाव आहे घाटघर नाणेघाट. कल्याणचा खजिना लुटला आणि त्या लूट जी तिथून नेली ती आमच्या घाटातून नेली. त्याचं नाव आहे नाणेघाट. कोणी नेली लूट? पण महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज. आता आमची गाडी त्या भोगद्याच्या इकडून जाणार आहे. तर भोगदा जवळ आल्यावर दिसतो का भोगदा जवळ आल्यावर आम्ही व्हिडिओ चालू करू. काय गुफा बोल यार, गुफा. बोगदा म्हणजे लोकांना वाटेल वेगळं काहीतरी वाटेल. बोगदा बघा किती मस्त आहे. महाराजांच्या कलाकृतीने इथे जरा चित्र आकारलेले आहे सर्व गोष्टी. आणि हे आपले बाजीबाबू देशपांडे यांनी खिंड अडवलेली हा एक सादर केलेलं चित्र तिथे रंगीत याच्यामध्ये कलेमध्ये दाखवलेलं तुम्ही बघू शकता. आपल्याला पण लहानपणापासून माकडं पाहायला पाहिजे. कशाला आपला उडायला. हा एक माकड आहे.
दत्तात ते. मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा, तुम्ही तुमच्या मित्रांनी टेबल सीट कधी ट्रॅव्हल केलंय का 150 किलोमीटर एक साथ? लाईफ मध्ये असा एक तुम्हाला कधी ना कधी आठवणारा क्षण आहे जर तुम्ही मित्रांसोबत ट्रिपल सीट गाडीवर एक लॉंग ड्राईव्हला जातात आणि तो क्षण तुम्हाला लाईफ टाईम कधी ना कधी आठवतो. हा आमचा अचानक ठरलेला प्लॅन आहे. हा आमचा अचानक व्हायला ठरलेला प्लॅन आहे आणि हा सक्सेसफुल झालेला आहे. विराजने रात्री कॅन्सल केलेला, पण आज सकाळी त्यांनी सक्सेस केला. मी जॉबला सुट्टी घेतो असं सांगून बाईकला फटाफट सांगून माझ्यासोबत फिरायला आलाय. आमच्याकडे एक वेगळीच मजा येईल. एक लाईफमध्ये वेगळा एक्सपिरियन्स भेटतो मित्रांसोबत. हा. आणि आमचा ड्रायव्हर जरा भडकलेला आहे. त्याला वाटतं की पिट्ट्या काय बघत नाही, नीट निघतो. त्याला वाटतं मोठं जीपी आहे, गाडी झोपून चालवतो. त्याला तलब आले तलब. तर असं आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू ब्लॉग. जर आम्हाला कंटाळा आला. सगळ्यांना माहिती असतं, त्याला अपरिचित त्याला सांगतो. हा जो टोकडा सरळ आपण जो मुंबई रोड आहे तो टोकडापासून जो स्टार्ट होतो त्याला राईट साईड एक म्हणजे आता पायथा तीच आहे आणि तेव्हा पण आता पाटामुठला येतो. तिथून नाण्याला वरती तिथून जुन्नरला जायला म्हणजे महाराजांच्या वस्तानी जायला सोनेरी किल्ल्याच्या रोड होता. पायथळ रस्ता होता तो त्या घाटातून डोंगरातून जायला. तर नाण्याच्या तिथं कर गोळा करायचे, पण नंतर तिथं कर गोळा करणं पण चालू झालं. तिथं नाणी पडायची जेव्हा सोन्याची नाणी वगैरे म्हणजे तर त्याला नाणे घाट असं नाव पडलं. नाणे घाट हा नाव तिथे आता त्या घाटाला नाणे घाट असं नाव हे झालं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तो नाव हे. आणि तिथे तुम्ही जर गेलात नाणे घाट वरती जुन्नर किल्ला म्हणून आहे, किल्ल्याला तिथून तुम्हाला गुफा आहे. त्या गुफेतून जर तुम्ही पहिले आता जेव्हा तिथून जायचं ते फिरायचं तर डायरेक्ट तुम्ही जुन्नरला शिवनेरीला निघायचं. बरोबर डायरेक्ट शिवनेरीला आता वडा तर आता आम्ही ते वडापावला ऑर्डर बसलेले आहे रस्सा वडा खायला. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे 3 रस्सा वड्याची. तर रस्सा वडा थोडा वेळ आणि शेठ आहेत विराज शेठ. हे बोलतात मी बिस्लरीच्या पाण्याशिवाय कुठल्या पाणी पित नाही, घरी बोरिंगचं पाणी पितात. आणि इथं बिसल्याला पाहिजे त्यांना. आणि इथे सांगतात की मी बिस्लरीच्या पाणीशिवाय कुठलं पाणी पित नाही. बिल्डिंगच्या खालची विहिरीवरती पाण्याला जातात, 2-2 हांडे भरून पाणी पितात आणि त्या सांगतात बिस्लरीची पाणी लागतं आम्हाला. बिस्लरीच्या पटेली पोरं आणत जाऊ नका मित्रांनो. गाईड वडापाव नाही 3 रस्सा वडा. तर आता आम्ही माहेश्वर घाट क्रॉस केलेला आहे आणि पारगाव या ठिकाणी आम्ही आता नाश्त्याची वेळ आम्हाला भूक लागली प्रचंड म्हणून आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आणि इथून तुझं गाव किती किलोमीटर आहे? इथून आता आपल्याला ते अर्धा तास लागेल. अर्ध्या तासावरती विराजचं आधीचं गाव आहे. आणि तिथं आम्ही तुम्हाला गेलो नाणेघाट जे याला ते माहीत नाही का कल्याणचा खजिना उठल्यानंतर महाराजांनी जिथून लूट आणली नाणेघाटातून. अशा प्रकारे मगापासून कल्याणचा खजिना करत खजिना करत अख्खा खजिना संपलेला आहे, पण तरी आवीच्या कल्याणचा खजिना काही संपत नाही. तर आता काही असे तुम्हाला म्हणजे थोड्याच वेळ आम्ही आता आवीच्या घरी गेल्यावर तिकडे साफसफाई करायला लागेल आपल्याला. हो मग काय फुकट आणले का तुम्हाला साफचं पाणी याला बिस्लरीचं पाणी लागतं इथं. घराचं साफसफाई पाणी भरायला लागेल. तर गेला तुझ्या ठिकाणी बाहेरचं वेगळं पाणी घ्यायचं का? हां, दोघांना 5 बिस्लऱ्या घेऊन ठेव. ब्लॅक वॉटर मला 5 बिस्लऱ्या लागतील. बघितलं सांगताना अजिबात लाज नाही वाटत आहे. 5 बिस्लऱ्या तुम्हाला बोलू ना घरात इथं ते बोरिंगचं पाणी आणि इथे बिस्लऱ्या पाहिजे. तर आता पुढे आम्ही आम्हीच्या गावी गेल्यावरती पुढे व्हिडिओ कंटिन्यू. आणि आम्ही तुम्हाला सांगत होतो बायकोचा फोन आलाय बघा कसा पळत चालला. तुझ्या बायकोचा फोन आहे, आम्हाला थांबता शांत बस लांब गेल्या पळत बघू शकता तुम्ही बघू शकता काहीच. तर फोनवरती बोलायला लांब गेलेला आहे. भरपूर अति प्रमाणात बायकोला घाबरतो आणि बायको पण सारखी तिला पण डाऊट आलाय गाड्यांचा आवाज, रोडचा आवाज. आणि आलेला आहे बघू त्याची प्रतिक्रिया काय. हां, प्रतिक्रिया काय बोलली बायको सांग जरा. सांग ना काय बोलली. खोटं नका काय बोलली ते सांग. बायको तुला काय बोलली? काय नाही बोलली. मग काय बोलली फोनवरती? काय बोलली? पैसे पाहिजे होते. मग फॅमिली मॅटर आहे काहीच आपण त्याच्यात. मगाशी फोन आले तेव्हा काय बोलली मग? हां, आता आमचा रस्सा वडा आलेला आहे. त्याची चव घेऊन मी तुम्हाला सांगतो कसा लागतो. त्याच्या आधी तत्पूर्व आपण हा जो लिंबू आहे हा त्याच्यामध्ये असा थोडा पिळणार आहे. आणि हा वड्याची जी चव आहे ना, ॲक्शन करून दाखवा का? अप्रतिम. तर यावरून तुम्हाला समजलं असेल वड्याची चव कशी, तर तुम्ही येऊ शकता इथे. आणि हा दादा घ्या.
दादा असतो रे काय. आम्ही गावाच्या नाश्ता वगैरे झाला होता करून. नाश्ता वगैरे केला आम्ही. मिसळ आपला रस्सा वगैरे खाल्ला मस्त. आणि विराजने गपागप 6 पाव खाल्लेत. माझ्या आजीसाठी भेट दिली. 6 पाव खाल्लेत विराजने. आणि स्प्राईट. आणि आजीसाठी भेल आलो. आजीसाठी भेल. आणि आजकालची पोरं आई बाबांचा विचार नाही करत तुम्ही. माझ्या आजीचा विचार पण नाही. हे सगळं खोटं आहे. तर आता आम्ही चाललो हा, हे खरं आहे. आमच्या गावचा रोड सुरू आहे. वास्तवामध्ये हे खरं आहे. येत्या 15 मिनिटात ना किती वेळ पोहोचू. 25 येत्या 15 ते 20-25 मिनिटामध्ये आम्ही आता ते डिसाईड आपला ड्रायव्हर करू शकतो घरी पोहोचू. कधी पोहोचू शकतो. ड्रायव्हर आमच्या गाडी चालवत होता. मस्त सप्लिमेंट खाल्लेली आहे. घे डबल घे डबल अशी करत मस्त मग 5-6 सप्लिमेंट खाल्लेली आहे. आणि आता लेफ्ट राईट तुम्हाला कुठे दाखवतो. दिसते का माझ्या लेफ्ट राईट. बात्री हे मावळता लवकर. सायंकाळी लवकरच होते. सायंकाळ लवकर होते इथे. तसं आता आम्ही इकडून पहिले जाणार आहे नदीवरती. जाणार आहे का रे आम्ही. हो मग आम्ही आम्हाला बोलले यांना पहिले जरा उचलतो अंगोलीत होतो. साफसफाई अशा पद्धतीने आमचा हा ड्रायव्हर नकली ड्रायव्हर थकलेला आहे. आणि ती गाडी आम्हाला उतरायला लागले. तर इथे थांब रे. इथे थांब पुढेच. इथून आम्ही चालत चाललोय. आणि गाईस करवंद तुम्हाला करवंद काढ दे ना. एकदून काढ दे ना. फुलं आलेत. मग कशाला सांगते. सांगतो माहिती रे आमच्या कोकणातल्या लोकांना करवंद माहितीच रे. तर आता आम्ही मी खान बोललो असतो 1 नंबर पण चल. काय यार आता काही मला तोंडात चांगला शब्द आलता पण हॅलो. तर आता आम्ही आलो आवीच्या घरी. तर दाखवतो तुम्हाला घर. आता चेंज वगैरे केले कपडे. आज चाललो आम्ही नदीवरती. तर तिकडे जाऊन जरा मजा करू. मूवी वगैरे. आणि आहे आवीचं घर वरती माळा वगैरे. आणि हा छोटासा रूम आहे असाच स्टोर रूम. नाही किचन आहे. किचन आहे. तर आता आम्ही चाललो आहे नदीवरती जरा मजा करू. पोहू वगैरे. आणि मग नंतर पळ देऊ. चिकन मटण वगैरे दिले बनवायला बाहेर दुसऱ्याकडे त्यांच्या नातेवाईकांकडे. मला तिकडून आम्ही ते नदीवर जाऊ. नदीवरती येताना मग ठीक आहे. तर भेटू आपण आता नदीवरती. तर आता आम्ही आलो नदीकडे. विरायला आम्ही मागे सोडले कारण की वरतून चढण होता. आम्ही नदीवर पोहून झाले. चाललोय नाणेगाड बघायला. तुम्ही गुगलवर सर्च करा. तर इथेच आहे जवळ. आता आम्ही खूप थकलोय. आम्हाला डोंगरावर चढायला कंटाळा आलाय. आम्ही ते करणार नाही सध्या. नंतर येऊ परत घ्यायचं. तुम्हाला यायचं असेल तर इकडे या. मला दाखवतो. हा आहे. जर तुम्हाला आता यायचं असेल तर आमच्या विषयी संपूर्ण साधा. हॅलो गाईज. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही भेटा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाबांना बघा. चले बाय बाय.